नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव विपुल दत्तात्रय सस्ते, राहणार पिंपळगाव जोगा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमच्या ह्या भागामध्ये दरवर्षी मार्च ते जून या महिन्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मिरची या पिकाची लागवड होते। तरी साधारण आम्ही अनेक वर्षापासून मिरची या पिकाची लागवड करतो। मी पहिल्यापर्यंत ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मिरची या पिकामध्ये आम्ही जनरल ग्रेड वापरायचो, जसे की 1261, 19, 52, 34। पण जेव्हापासून आम्हाला कोरोमंडलची फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड यांची ओळख झाली तेव्हापासून आम्ही ह्या पिकामध्ये फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेड यांचाच वापर करतो। तर तुम्ही इथं पाहू शकता, आपण ह्या प्लॉटला, आपला 55 दिवसाचा प्लॉट आहे, ह्या प्लॉटला आपण फर्स्ट ग्रेड वापर केलेला आहे। ड्रिचिंग नंतर साधारण आपण फर्स्ट ग्रेडचे 2-3 वेळा ॲप्लिकेशन केलेले आहे। तुम्ही फर्स्ट ग्रेडमुळे आपल्या पिकाला फुटव्यांची संख्या, तसेच फुलांची संख्या आणि सेटिंग तिन्ही गोष्टी जबरदस्त झालेल्या आहेत। त्यानंतर आता मी या प्लॉटला सेकंड ग्रेडचं ॲप्लिकेशन करणार आहे, त्याने आपल्या प्लॉटला फुगवण ही अतिशय सुंदर प्रमाणे होणार आहे। अजून महत्त्वाचं सांगतो, फिट सॉलिनेसी ग्रेड फर्स्ट आणि ग्रेड सेकंड यामध्ये 10 प्रकारचे अन्नद्रव्य आहे, जसे की झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, फेरस, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कोणतीही कमतरता भासत नाही। प्रभावी आणि त्याचं पीएच पण 4.2 असल्यामुळे जे अन्नद्रव्य आपटेक किंवा जे NPK आपल्या आपटेकचं जे प्रमाण आहे ते अतिशय सुंदर होते। आपटेकचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही पिकामध्ये। तरी मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्व भाजीपाला पिकामध्ये एक कोरोमंडलचे फिट सॉलिनेसचे फर्स्ट ग्रेड आणि ग्रेड सेकंड याचा वापर करावा, जेणेकरून आपल्या उत्पन्नात खर्च हा कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल। धन्यवाद। कोरोमंडल ग्रोमोर फिटसॉल, आता सगळं फिट आहे। तू रडू नको शेतकऱ्याची जात, तू मारू संडी आव्हानाला वाघाची अवलाद। तू चाल पुढं घड्याळ मातीत गाडून भीतीला, अन दे ललकारी कसून कंबर संकट समयाला। आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे, हाती फिटसॉल आहे रे, आता सगळं फिट आहे।